नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज पुलाव. यालाच तुम्ही मिक्स व्हेज बिर्याणी देखील म्हणू शकता. तुम्ही पाहू शकताय पुलाव किती छान आणि मोकळा झालेला आहे. त्याचबरोबर तो फार मोकळा फटफटीत देखील झालेला नाही, म्हणजेच पाण्याचे प्रमाण अगदी योग्य झालेले आहे. चला तर पाहूया व्हेज पुलाव बनवण्यासाठी साहित्य. 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घ्यायचे आहे. त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. 4 मिरच्या उभे काप देऊन घ्यायच्या. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबीर निसून घ्यायची आहे. एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून आणि फ्लावरचा छोटा तुकडा चिरून त्याला गरम पाण्यातून काढून घ्यायचा आहे. 1 वाटी सोयाबीन अर्धा तास पाण्यात भिजवून नंतर त्यातील पाणी पिळून काढले आहे आणि 1 वाटी वल्ला वाटाणा घेतला आहे. आता आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत. अर्धी वाटी तेल इथे मी घेतलेले आहे. त्यानंतर मीठ, जिरे, मोहरी, हळद, काश्मिरी लाल तिखट, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे. जितक्या प्रमाणात तांदूळ घेतले आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचे आहे, म्हणजे आपला पुलाव छान मोकळा होतो. मी हा पुलाव कुकरमध्ये करणार आहे, त्यामुळे पाण्याचे प्रमाण डबल घेतले आहे. तुम्ही जर पुलाव पातेल्यात करणार असाल तर पाण्याचे प्रमाण 2.5 पट घ्यायचे आहे. 2.5 पट म्हणजे 1 वाटी जर तांदूळ असतील तर 2.5 वाटी पाणी घ्यायचे आहे. कुकरमध्ये तेल तापले आहे. त्यानंतर आपण जिरी मोहरी टाकली व कढीपत्त्याची फोडणी देऊन घेतलेली आहे. आता आपण कांदा घालून तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतण्यासाठी त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे, म्हणजे कांदा लवकर परतला जातो. कांदा मध्यम आचेवर चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो देखील आपल्याला मध्यम आचेवर छान परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो परतत असताना सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे ते खाली डागणार नाही. टोमॅटो आणि कांदा चांगला परतून झाला की आता यामध्ये आपण भाज्या घालून घेणार आहोत. भाज्या घालत असताना सर्वप्रथम आपण कोबी तेलामध्ये थोडा परतून घ्यायचा आहे, म्हणजे कोबीचा उग्र वास निघून जातो. कोबीला थोडा वेळ तेलात परतून घ्यायचे आहे. कोबी थोडासा तेलात परतून झाला की आपण यामध्ये बटाटा घालून परत एकदा छान हलवून घेणार आहोत. मिक्स व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी कोलम तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही असा कोणताही तांदूळ वापरू शकता ज्याचा भात मोकळा होतो. फ्लावर आणि बटाटा तेलात थोड्या वेळ परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत. हळद, काश्मिरी लाल तिखट, त्याचबरोबर गरम मसाला आणि बिर्याणी मसाला यामध्ये आपण घालणार आहोत. आता पुन्हा एकदा आपण याला चांगले एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे मसाले व्यवस्थित तेलात परतले जातील. मसाले तेलात चांगले परतून झाल्यानंतर आपण सोयाबीन घालणार आहोत. सोयाबीन मसाले परतण्याच्या आधी तेलात घालायचे नाही, कारण सोयाबीनमध्ये पाणी असते आणि ते तळाला चिटकण्याची भीती असते. त्यामुळे मसाले परतून झाल्यानंतर आपण सोयाबीन घालणार आहोत व वाटाणा घालणार आहोत. वाटाणा देखील वल्ला असल्यामुळे तो तेलात परतण्याची गरज नाही, नंतर घातला तरी देखील चालतो. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता धुवून घेतलेला तांदूळ घालणार आहोत. तांदूळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. काही वेळेला आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा काय बनवू हे सुचत नाही. अशा वेळेस आपण हा मिक्स व्हेज पुलाव बनवू शकतो. हा चवीलाही अप्रतिम लागतो. तांदूळ घातल्यानंतर तो देखील आपल्याला छान हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तेल मसाले सर्व तांदळा व्यवस्थित लागतील. आणि तांदूळ चांगला परतून झाला की यामध्ये आपण जे काढून घेतलेले डबल पाणी होते ते घालायचे आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे. मीठ घालताना लक्षात ठेवायचे की आपण कांदा परतत असताना मीठ घातले होते, त्यामुळे आत्ता बेतानेच मीठ घालायचे, किंवा चव बघून मीठ घातले तरी देखील चालेल. शेवटला आपण बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालणार आहोत आणि एकदा छान हलवून घेणार आहोत. व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण याला झाकण लावून 3 शिट्ट्या काढणार आहोत. सारखं हलवायचं काय हा प्रश्न पडला असेल, पण खाली आपला भात डागू नये त्याच्यामुळे हलवत राहणे फार महत्त्वाचे आहे. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपल्या कुकरची हवा देखील गेलेली आहे. आता हा पुलाव बघा किती छान दिसत आहे. मी पुलाव एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकताय पुलाव प्लेटमध्ये काढत असताना किती छान मोकळा झालेला आहे. अजिबात चिकट झालेला नाही किंवा फार फटफटीत देखील झालेला नाही. पुलाव जर जास्त कोरडा झाला तर आपल्याला खाताना तोटरे बसतात आणि पुलाव खाऊशी वाटत नाही. एकदा जर तुम्ही या पद्धतीने पुलाव बनवला तर तुम्ही दरवेळेस अशाच पद्धतीने पुलाव बनवणार. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व कमेंट करून नक्कीच कळवा. तसेच ही रेसिपी इतरांना शेअर देखील करा. अशाच प्रकारच्या आणखीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित.